इतिहासात मुंबई ते इंग्लंड असा समुद्र प्रवास 1919 साली प्रथमच करणाऱ्या पहिल्या स्वदेशी मालकीच्या भारतीय जहाजाचं नाव होतं एस लॉयल्टी. 1919 पर्यंत आंतरराष्ट्रीय सागरात फक्त ब्रिटिश आणि अन्य परदेशी जहाजांचा वावर असे. नरोत्तम मोरारजी या माणसानं मार्च 1919 मध्ये भारतीयांच्या मालकीची सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली आणि अल्पावधीतच सिंधिया कंपनीच्या एस लॉयल्टी या जहाजानं ब्रिटिश किनाऱ्याकडे कूच केलं. नरोत्तम मोरारजी म्हणजे जहाज उद्योगातलं एक कर्तृत्ववान नाव आणि म्हणूनच बंदर, जहाज उद्योग आणि समुद्र किनाऱ्याशी संबंधित असलेल्या मुंबईतल्या बॅलाड पियर किंवा बॅलाड इस्टेट या परिसरातील एका रस्त्याला नरोत्तम मोरारजी यांचं नाव दिलं गेलंय. उणपुरं 53 वर्षांचं आयुष्य लाभलेल्या नरोत्तम मोरारजी यांचा जन्म 2 एप्रिल 1877चा. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेता घेताच नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि न्यायमूर्ती नारायण चंदावरकर यांच्यासारख्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली नरोत्तम यांनी देशभक्तीचे देखील धडे गिरवले. पुढे महात्मा गांधी यांच्या सहवासात आल्यावर त्यांचं संपूर्ण कुटुंबच गांधीजींचं निकटवर्ती बनलं. 1914-15 सालातली गोष्ट असावी. भारतीयांच्या विमान प्रवासाचं युग अजून सुरू व्हायचं होतं. समुद्रातील वाफेवर चालणाऱ्या परदेशी बोटी आणि जहाजांचा प्रवास सुद्धा मुठभर उच्चभ्रू वर्गापुरताच मर्यादित होता. 1915च्या प्रारंभी ग्वाल्हेरचे महाराजे शिंदे, इथे एक नोट सांगावीशी वाटते की इंग्रज शिंदे या नावाचा उच्चार सिंधिया असा करायचे. तर याच महाराजे शिंदे यांनी RSS एम्प्रेस नावाचं जहाज इंग्रजांकडून खरेदी केलं आणि त्या जहाजाचं नामकरण महाराजे शिंदे यांनी लॉयल्टी असं केलं. हे जहाज भारतातून इंग्लंड, कॅनडा वगैरे देशातून मुख्यत्वे माल वाहतूक करत असायचं. पुढे 1919 मध्ये नरोत्तम मोरारजी यांनी वालचंद हिराचंद आणि किलाचंद देवचंद यांच्या मदतीने सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली आणि महाराजे शिंदे यांचं लॉयल्टी हे जहाज सिंधिया स्टीम कंपनीने विकत घेतलं. या सर्वच व्यवहारात नरोत्तम मोरारजी यांचा पुढाकार होता. पुढे 5 नोव्हेंबर 1929 रोजी नरोत्तम मोरारजी यांचं निधन झाल्यानंतर सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीची सारी सूत्र 1953 पर्यंत वालचंद हिराचंद यांच्याकडे होती. 1953 मध्ये वालचंदजींचं निधन झालं आणि कंपनीची सारी सूत्र नरोत्तम मोरारजी यांचे पुत्र शांतिकुमार यांच्याकडे आली. यथावकाश 1980च्या दशकात शिपिंग उद्योग मंदीच्या फेऱ्यात सापडला आणि नरोत्तम मोरारजी यांनी स्थापन केलेल्या त्यांच्या पूर्ण मालकीच्या सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनीचा कारभार थंडावला. मुंबईची मोरारजी गोकुळदास कापड गिरणी आणि सोलापूरची सोलापूर मिल हे कापड उद्योग नरोत्तम मोरारजी यांचे वडील मोरारजी गोकुळदास यांच्या मालकीचे होते. या दोन्ही गिरण्यांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी तरुण वयातच नरोत्तम मोरारजी यांच्या खांद्यावर आली आणि त्यांचं एल्फिन्स्टन कॉलेजमधील शिक्षण अर्ध्यावरच थांबलं. स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनात भाग घेणारा कार्यकर्ता आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी व्यवसाय वाढवणाऱ्या उद्योजकाच्या जन्मशताब्दी निमित्ताने 1977 साली भारत सरकारने नरोत्तम मोरारजी यांच्या नावाचं पोस्टाचं एक तिकीट प्रकाशित केलं. त्या तिकिटावर नरोत्तम मोरारजी यांच्या छायाचित्राच्या पार्श्वभूमीवर जहाजाचं चित्र देखील आहे. भारत सरकार आणि मुंबई येथील भारतीय जहाज उद्योगाने जहाज व्यवस्थापनात पदविका अभ्यासक्रम सुरू केला, ज्याचं नाव नरोत्तम मोरारजी जहाज व्यवस्थापन संस्था असं ठेवण्यात आलं. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.